पुढते येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐशी नाही कवळ काही काल्याचे एकामेका देवमुखी सुखे आलो हुंबरी वैकुंठी तो ऐशी नाही कवळ काही काल्याचे तुका मने वाळवंट बरवे उत्तम वैकुंठी तो ऐशी नाही कवळ काही काल्याचे विठाल गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु नमः नमो विठला राजा पंडकार नमो वावलीदार गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माधर पुणी पांडुरंगा बाह्यविडिते भीमरथ्यं वरं पुंडलिका धातुमुनिंद्रे समागते दृश्यं समानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग पांडुरंगा गुरु सचिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु वासना पूर्ण कीर्ती जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयानी सदा वास नामात केला जयाच्या मुखी सर्व नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती मनोज मारुती विवेकम जितेंद्र बुद्धिमतम वरिष्ठम वातात्मज मानवितम श्रीरामदूतम संप्रपदे जयाला स्मरण होय सकल विधीच्या अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे नमस्कार आता उतरंग भूमिका कीर्तनी भूतलोका टाळ मृदंग श्रुतिका तया माझे नमदंड आयुष्य मूर्पणी सगळा हरिकथा पूर्वी बोबड्या बोला आज्ञा म्हणून आपल्या बाळाचा विसरा नाम म्हणे बाळू मामा काळा खाऊ दही भात वैकुंठी तो ऐशी नाही कवळ काही काल्याचे प्राप्त स्त्री प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला गाडीला उच्चारलेला अभंग
अखंड विश्वाचा विचार करता, अखंड महाराष्ट्राचा विचार करता, या विश्वातील एक अधिकार संपन्न संत बाबा आपण राहायला होणार गडी आपला परवा दिवशी तसं झालं मला सत्यामध्ये ते 11 रुपये देऊन घरचे म्हणजे आपलं नाव पुकारलं जाऊन पुकारायला ते माणूस आला ते सप्ताह कमिटीला म्हणला आमचं नाव पुकारा की नाही म्हणले की मागाशी पुकारले की तुमचं नाही म्हटले डबल पुकारा मामा मस्त त्या पुकारणाऱ्याला म्हणून वाटतं तुम्ही 11 रुपये दिलं पण मागापासून तुमची 6 माणसाची होऊन गेली म्हणून वाटतं की पण बहुतेक त्याला सहमत त्याला सप्त्यामध्ये पडायचं असं देवाच्या कार्यात पडायचं असं लई सहन करावं लागतं 11 रुपये दिला 11 वेळा पुकारायला होतोय सध्याच्या काळामध्ये मामा नावासाठी हापलेली दुनिया या पाठीमाग रामनवमी हनुमान जयंतीचा सीझन गेला बघा त्या हनुमान जयंतीच्या पिरियड मध्ये त्या आटपाडी तालुक्यात मामाने कीर्तन केलं आणि कीर्तन चालू होतं सभा मंडपामध्ये कीर्तन मंदिराचा सभा मंडप बरं सध्याच्या काळात कुठला ऋतू चालला हेच कळलं नाही पहिल्या 3च ऋतू होतं उन्हाळा पावसाळा हिवाळा आता 9 झाले कसं सांगू का उन्हाळ्यातला उन्हाळा उन्हाळ्यातला पावसाळा उन्हाळ्यातला हिवाळा पावसाळ्यातला पावसाळा पावसाळ्यातला उन्हाळा पावसाळ्यातला हिवाळा हिवाळ्यातला हिवाळा हिवाळ्यातला उन्हाळा हिवाळ्यातला पावसाळा 9 झालं तरी गेल्या मोठा कुठला ऋतू चाललाय काय करा मामा पावसाचा दिवस नाही पाऊस पडतोय बाळू मामाने सांगितले उन्हाळ्याचा पावसाळा पावसाळ्याचा उन्हाळा होईल कुठला सीझन चाललाय ऋतू चाललाय काय कळला अचानक कीर्तन चालू होतं मामा गरम व्हायला लागलं पण असं चोकदार होतं जरा तरुण होतं असं चौकदार होतं मामा ते चौकदारला म्हणून मामा जरा ते पंख्याचं बटन टाकावं गरम व्हायला लागले चौकदार म्हणजे बुवा ते पुढे बसलेल्या माणसाला विश्राम म्हणलं असं का नाही म्हणले त्यांनी सप्त्याला पंखा दिला विश्राम म्हणले तर मामा आपल्याकडून चुकून द्यायचा विचारलं म्हणजे मामा ते पंखा चालू करू का लय गरम व्हायला लागल्या ते महाराज म्हणले बुवा हे बघा पंखा चालू करणार नाही कीर्तन बंद करा पण पंखा चालू करत नाही म्हणलं असं का ते म्हणले हे बघा पंखा चालू केला की मग पंख्याच्या पात्या उडलेली माझी नाव दिसत नाही ते जाळ केला त्या पंखाचा मरायला नाव तिथं म्हणून गावा पंखा चालू करून द्या एवढी नावासाठी हा पडलेली दुनिया मामा मारायला आपलं आम्ही नावासाठी पण आज त्या अळंदीमध्ये ज्ञानोबाच्या मंदिराला 11 कोटी रुपये एका माणसाने ही नावे दिली आणि अजून सुद्धा नाव त्या माणसाचं माहित नाही पाठीमागच्या वर्षी ज्ञानोबाच्या मंदिराला 11 किलो सोन्याचा कळस बसायचा होता पण एका माणसाने 11 कोटी रुपये दिल्या कारणे पाठीमागच्या वर्षी ज्ञानोबाच्या मंदिराला तब्बल 25 किलो सोन्याचा कळस बसला पण एक गड्या आज जरी तुम्ही आळंदीला गेला तर ज्ञानोबांची उंची मोजायची झाली तर ते वरती असणारा 25 किलो सोन्याचा कळस बघून चालायचं नाही मामा ज्ञानोबांची उंची मोजायची झाली तर आज सुद्धा ज्ञानोबांची उंची दारामध्ये असणारं सुवर्ण पिंपळाचं झाड उंची सांगत दयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐशे बळ रेडा बोले बहुतेक ज्ञान म्हटलं की आम्हाला ज्ञानोबराय आठवतात भक्ती म्हटलं शिरोमणी नामदेवराय आठवतात शांती म्हटलं पैठणी वाचनाबाबा आठवतात आणि वैराग्य म्हटलं की संत जगद्गुरु तुकाराम महाराज आठवतात त्यातही वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा असणारे श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराया प्रस्तुत अभंगामध्ये तुम्हाला सर्वसामान्य जीवाला सावध करताना उपदेश करताना कार्याचं महत्व प्रतिपादन करतात आजच्या कीर्तनात तुकाराम महाराज फक्त कार्याचं महत्व सांगतात बहुतेक कालामध्ये असतो शेवटच्या दिवशी झाला काला की आला म्हणजे संपला काल्यानं कार्यक्रमाचा शेवट होतो आणि आजचा दिवस आहे काल्याचा अखेरचा दिवस आणि आजच्या काल्याच्या कीर्तनामध्ये आपल्याला भगवान श्रीकृष्णाचं चरित्र पाहायचंय आणि त्याला धरून थोडंसं मामाचं चरित्र पाहायचंय आजच्या कीर्तनामध्ये तुकोबराय काल्याचं वर्णन करताना म्हणतात हे देवा हे बाळूमामा हे पांडुरंगा हे भगवंता या जन्मामध्ये आम्हाला हा काला मिळाला हा काला आम्ही पाहतोया हा काला आम्ही खातोया देवा
या जन्मामध्ये आम्हाला जो काला मिळाला तर पुढच्या जन्मामध्ये सुद्धा आम्हाला मिळू दे. आजच्या अभंगामध्ये तुकाराम महाराज जन्माला येण्याची अपेक्षा करतात. उपजून या पुढे येऊ काला खाऊ दही भात. आज तुकाराम महाराज म्हणतात हे देवा या जन्मामध्ये आम्हाला हा काला बघायला मिळतोय, हा काला खायला मिळतोय. ह्या बाळूमामाच्या दरबारामध्ये तो काला आम्हाला मिळतोय. या हे देवा बाळूमामा या जन्मामध्ये हा काल्याचा शेवटचा दिवस आम्ही बघतोय. हे बघा आमच्या भाग्य जर पुढचा जन्म लिहिला असेल तर आम्हाला काला खायला मिळणार असेल तरच आम्हाला जन्माला घाला. उपजून या आज जन्माला येण्याची अपेक्षा का करता? काला खाण्यासाठी पुन्हा जन्म मागता तुम्ही. तसं बघायला तर नित्य पाठाप्रमाणे माणसाचा जन्म हा दुःखाचं मूळ आहे बाबा. जन्माचे ते मुळ पाहिले शोधून दुःखाची कारण जन्म घेणे. माणसाचा जन्म हा दुःखाचं मूळ या तरी सुद्धा तुकाराम महाराज काला खाण्यासाठी पुन्हा जन्माला येऊ म्हणतात. तुम्ही म्हणता जन्म दुःख या तरी सुद्धा का जन्माची अपेक्षा करता? बहुतेक तुम्हाला कळत पुढे बघा. एखादा वाट सर्व मामा कळायसाठी सांगतो. माणसाचा जन्म दुःखाचं मूळ आहे तरी सुद्धा जन्माला येण्याची अपेक्षा का करतात? एखादा वाट सर्व चाललाय मामा वाटेल आणि त्याने विचार केला असं लांबून वेळ टाकून 4-5 किलोमीटर जाण्यापेक्षा मधून 2च किलोमीटर आहे म्हणून तो मधून निघाला वाट करून आणि जाता जाता निघाला आणि जिथून चालला होता ज्या शेतातून चालला होता बागावरून त्या शेतामध्ये एका शेतकऱ्यानं मामा ज्वारी केली आणि ज्वारी राखण्यासाठी त्यानं माळा केला. माळा आणि माळा करून तो पाखर राखायला बसला होता. त्याच्या हातामध्ये मोबाईल पाखराला काय होत हातात गोप बघा. मी सांगतो जन्माला येण्याची अपेक्षा करतात आणि गोप फणी घेऊन पाखर मारायला बसलाय आणि वाट चालू त्या वाटेला चालला आणि पाखर खायला काय बसला होता ज्वारी बसलेली पाखर. आणि सध्याच्या काळात ज्वारीनं सुद्धा स्वतःचा स्वभाव बदललाय बाबा. तुम्ही अजून बी आठवा पहिल्या काळात ती ज्वारी पेरणी का नाही मामा ती ज्वारी उंच जायची ज्वारीची देंड अशी चुकायची का नाही? का चुकायची त्याचं कारण आहे का? ती ज्वारी सुद्धा सांगायची हे धन्य माई आमच्याकडून 1 बी घेतलं आम्हाला 1000 बी दिलं म्हणून तुला वंदन या. पहिल्या काळातली ज्वारीची देंड मामा झुकायची. आता ते हायब्रिड बी झुकतं वाटतं. हायब्रिड झुकत का? होय म्हणा नाही म्हणा म्हणजे मला अवसर तुम्ही नाराज झाला कोणी माझ्या बाबा नाराज झाला कोणी पहिला म्हणलं अजिबात नाराज झाला मग मोकळा बसावर शेवटचा दिवस आहे मस्त बसायचं फ्रेश बसायचं ताड बसायचं. थोडा वेळ कीर्तन चालणार आहे तुम्ही बोलला तर कीर्तन होणार आहे. चेहरा चांगला ठेवा तुमच्या चेहऱ्यावर कीर्तन आहे मामा. मी कीर्तनाच्या झुपीपासून बघतोय आल्यापासून काय काय कडे मी असं चेहरे केलं असं वाटतं या अजून तास 1.5 तास कीर्तन करावं आणि काय कडे असं चेहरे केलं असं वाटतं फेटा काढावा त्याच्यात मांडी एवढी द्या करतो करून. अहो कीर्तनाचा अंग होय अंग हरी लोक कीर्तनात देवाला या मोकळ्या वाचा फ्रेश बसा काढवा सरा पुढे या पुढाची या दोरीपर्यंत या पाठीमाग गेट पुढे सरून घ्या माग कुणी बसू नका. ऐका मी सांगत होतो मामा ज्वारीनं स्वतःचा स्वभाव बदलला बरोबर काय? बोलत चला तुम्ही ताड बसा मामा. पहिल्या काळात ज्वारीची देठ झुकायची आता हायब्रिड बी झुकतं बरोबर का नाही? म्हणजे हायब्रिड झुकतं का मामा? हायब्रिड बी नाही झुकत. एक दे ना ठेवायचं झुकलं की म्हणायचं देश आहे आणि ताट राहिले की म्हणायचं हायब्रिड आहे. कणसाचं चाललंय बरं का अजून बी कणसाचं तुमच्या काय डोक्यात ते येऊ द्या. बहुतेक मामा ज्वारीनं स्वतःचा स्वभाव बदलला. आता तो ज्वारी राखाय बसलेला पाखर राखाय बसलेला शेतकरी आणि वाट चालू चालला जाता जाता ज्वारीचा एका मोडाला त्याचा पाय लागला आणि ज्वारीचं कणीस हल्लं. जिथं ज्वारीचं कणीस हल्लं तिथं त्या शेतकऱ्याला वाटलं पाखर बसलं या म्हणून शेतकऱ्यानं घर गोपन फिरवली सर्व दिसत आणि जसा दगड सोडला तसा वाट सुरूच्या पाठीला जाऊन लागला. पुढे बघा आता पाठीला दगड लागला. मामा दगड लागल्याबरोबर त्याला राग आला. त्यानं ज्या शेतकऱ्यानं दगड मारला होता तोच दगड घेतला आणि माघारी फिरून त्या शेतकऱ्याला मारला. तेवढ्यात त्यानं बघितलेला का दगड तर सोन्याचा आहे. म्हणजे तुमच्या गावातल्या सोन्याचा नाही ओरिजिनल सोन्याचा. सोनं कुणाला बी म्हटलं जाते सध्या मामा सोन्याचा दगड आता महागाई मारताना त्याला सोन्याचा दगड एवढा मोठा डाव्या हाताने मारला असेल का उजव्या हाताने महागाई? माझं कीर्तन कोड्यात असतं कळणाऱ्याला कळतं बरं. बोला सोन्याचा दगड मामा महागाई मारताना डाव्या हाताने मारला असेल का उजव्या हाताने महागाई मारला असेल सोन्याचा दगड? बरं डावा म्हणा उजवा म्हणा डावा तरी सोडा नाही तर उजवा तरी सोड्या खांचा तरी सोडा फक्त कवर सोडा.
तुम्ही डावा म्हणा उजवा म्हणा फक्त कवर सोडायचा मामा डाव्या हाताने सोन्याचा दगड माघारी मारला असं का उजव्या हाताने सोन्याचा दगड हा काय बोलला रा पाहुणा मारलाच नाही सोन्याचा दगड माघारी मारतात देतो तुमच्या हातात हा मारतात का माघारी मारतात अहो इकडे एकच गिरा म्हणजे मला सोन्याचं नाव घ्यायचं द्या वाटायला लागले 2 लाख गेले सोन्याचा दगड आपल्या माघारी मारता होय मामा नाही 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 सोन्याचा दगड माघारी मारला नाही त्यानं तो खाली बसला आणि ज्वारीचे देड हलवायला लागला कशाला दगड परत मारावं म्हणून मूठ ठेवूया मामा पाठीला दगड लागला सुख आहे का दुःख आहे बोल दगड लागल्या दुःख आहे पण दगडाचं जर सोनं झालं तर तोच दगड पुन्हा पुन्हा मिळावा वाटतोय का नाही वाटतोय का नाही तसा हा माणसाचा जन्म दुःखाचं मूळ या पण या जन्मामध्ये बाळूमामाच्या दरबारात जसं आमच्या जीवनाचं सोनं झालं पुढच्या जन्मामध्ये सोनं होणार असेल तर देवाला आम्हाला जन्माला घाल आम्ही जन्माला तयार या उपजून या पुढे येऊ तुकोबऱ्या पुन्हा जन्माला यायची अपेक्षा करता कशासाठी आम्ही जन्माला येऊ यासाठी काला खाऊ दही भात जो असताना नरसिंहपुरामध्ये चालू असलेला बाळूमामाचा दरबार या आणि या दरबारामध्ये संत बाळूमामाचा हा काल्याचा महाप्रसाद या तो भाग्यवंताला मिळतो या बहुतेक स्वर्गीच्या अमर इच्छिताती देवान वृत्ती लोकी व्हावा जन्मामा स्वर्गातल्या देवाला हे अखेरचा काल्याचा प्रसाद खाय मिळत नाही तुम्ही आम्ही भाग्यवान लोक आहे आपल्याला हा काला खाय मिळतोय बघायला मिळतोय सेवन करायला मिळतोय या तुकाराम महाराज म्हणतात हा काला जर आम्हाला पुढच्या जन्मात मिळत असेल तर आम्ही या जन्मात खाल्ला तसा पुढच्या जन्मात आम्ही जन्माला येला तयार या उपजून या पुढे येऊ काला खाऊ दही भात का होतो बाबा तुम्ही जन्माला येण्याची अपेक्षा करता मुळात तुम्ही या जन्मामध्ये काला खाल्ला म्हणता तुम्ही पुढच्या जन्मामध्ये येता म्हणता म्हणजे तुम्ही येतो म्हणताय आम्हाला जरा सोपं करून सांगा तुम्ही येतो येतो म्हणता म्हणजे दुसरीकडून येता म्हणल्यावर तुम्ही मुळात आहे आम्ही मुळात तुम्ही आहे कुठलं आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया तुकाराम महाराज म्हणजे आम्ही इथलं नाही आम्ही वैकुंठातले का हो तुकाराम महाराज जन्माला येऊन काला खायसाठी जन्माला येतो म्हणता तुम्ही वैकुंठातलं तुम्हाला वैकुंठात काला मिळत नाही का म्हणजे अजिबात नाही वैकुंठी तो आयुष्य नाही कवळ काही अहो आम्ही वैकुंठातलंच मुळातलं पण आम्हाला वैकुंठात सुद्धा हा काला मिळत नाही तुकाराम महाराज म्हणजे तो काला आम्हाला खायला मिळाला तो काला आम्हाला सेवन करायला मिळाला मुळात हा काला मिळाला खरं पण हा काला खायचा कसा ते सांग खायचा कसा ते सांग ज्यावेळी समुद्र मंथन झालं मला आणि समुद्र मंथनातून 14 रत्न बाहेर पडलं त्यातलं एक रत्न म्हणजे हा काला आणि दुसरं रत्न म्हणजे बाळूमामाचा समुद्र मंथनातून झालेला भंडारा आहे दोन्ही रत्न आज आपल्याला इथं बघायला मिळतात सेवन करायला मिळतात त्याचा अनुभव घ्यायला मिळतो या पहिलं रत्न म्हणजे तो बाळूमामाचा भंडारा समुद्र मंथनातून निर्माण झालेला आणि दुसरं रत्न हा काल्याचा प्रसाद या ज्यावेळी समुद्र मंथनातून 14 रत्न बाहेर आली त्यातला एक काल्याचा प्रसाद आणि त्यासाठी देव दानवांची युद्ध चालू झाली बघा हा काला आज काल्याचा ऐकायचं आपल्याला हा काला खायसाठी देवांची दानवाची देवाची राक्षसाची भांडणं चालू झाली राक्षस म्हणायचे आम्ही आधी देव म्हणायचे आम्ही आधी बहुतेक निर्णय झाला आणि शेवटी असा निर्णय झाला म्हणजे राक्षसांना अधिकार ठीक आहे म्हणजे राक्षसांना काळा पण देवाने आड घातली हे बघा तुम्हाला काला खायचा का नाही एक करा काला खायचा पण हात कोपरात न वाकवता काला खायचा राक्षसांना सांगितलं मामा हात कोपरात न वाकवता कसा खाणार तर तोंडाचा तुझा नाकाचा काय सांगते काय गॅरंटी नाही कुठं जायचं कोपरात वाकवता ते काय करायचे राक्षसाचं कुणाच्या तोंडात काय जायचा कुणाच्या नाकाला जायचा कुणाच्या डोळ्यात जायचा कुणाच्या डोक्यावर पडायचा त्यांना नीट खाता आलं नाही मग झालं कसं तेव्हापासून पहिली पंगत बाबा ते काहीतरी झालं शेवटी मग राक्षसांची पहिली पंगत बसली आणि तेव्हापासून प्रथा कुठलं बी असू द्या पहिली पंगत राक्षसाची पहिली पंगत राक्षसांची ते राक्षसांची पंगत बसल्याबरोबर ते झालं कसं मामा राक्षसांना काय खाता आलं नाही पुन्हा राक्षस उठले आणि देवाची पंगत बसली राक्षसांनी घरी जायचं का नाही ते बघाय बसले नेमकं द्याव कसं खात्यात
तसंच असतं मला आमचं दुसऱ्याचं म्हणलं की लय बघू वाटतो खरं सांगा तुम्ही कीर्तनात बसला मामा आपल्या घरातली लाईट गेल्यावर आपण काय करतो पहिल्यांदा दिवा लावतो चांगलं दिवा लावलं असतं त्या दिवा लावत नाही आपल्या घरातली लाईट गेल्यावर काय करतो आजी आपण आधी हा दुसऱ्याची गेली का बघतो हा त्याची गेलेली असल्या मग माझीचा जाळ का होईना पण त्याची गेली पाहिजे भाव नाही खरंय मामा आमचं काय कावणा पण त्याचं झालं पाहिजे भावना झालं कसं राक्षस उठले आणि देव कसं जेवण करते हे बघायला बसले मग देवाने काय केलंय का देवाने तो काल्याचा प्रसाद घेतला आणि हात न कोपरात वाकवता असा वर टाकला नाही एकामेकाच्या समोर बसले आणि हात कोपरात न वाकवता यानं पुरुषानं याला मुखामध्ये दिला एकामेका देवमुखी सुखे घालू हुंबरी या नियमाने तो काला तुम्हाला सुद्धा खाई मिळाला पण तुकाराम महाराज हा काला खाण्यासाठी नेमकं जावं लागलं कुठं तुकाराम महाराज म्हणले या जगाच्या पाठीवर एक ठिकाण जिथं काला तुम्हाला मिळेल तू काय म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम कारण पहिला काला झाला तो चंद्रभागी होती एकच टाळी झाली चंद्रभागी वाळवंट महाराज ज्ञानराज गोपाळाशी राहायला वाटली बरोबर आहे महाराज या विश्वातला पहिला जो काला कुठं झाला तो त्या वाळवंटामध्ये झाला आणि नाही तुम्हाला वाळवंटातला काला खाई मिळाला तर आज तुम्ही भाग्यवान आहे हा नरसिंहपुरामध्ये संत बाळूमामाच्या दारात तो काला तुम्हाला खायला मिळतो तो काला बघायला मिळतो या कारण हा काला तुकाराम महाराज म्हणतात वैकुंठात नाही तो काला आम्हाला या जन्मामध्ये मिळतो या आणि या जन्मामध्ये हा काला मिळाला देवा जर पुढच्या जन्मामध्ये काला देणार असेल तर आम्ही जन्माला तयार या उपजून या पुढे येऊ काला खाऊ दही वाट का कारण तो वैकुंठी तो आयुष्य नाही कवळ काही काल्याचे कैसा यार खाजा अतिशय पवित्र अतिशय गोड समर्पक आजच्या प्रसंगाला सजेल असा फक्त कार्याचं महत्व सांगणारा अभंग विढाला नियोजन प्रायोजन सर्वांना ज्ञात या आपल्या पावन आणि पवित्र नरसिंहपूर या भूमीमध्ये या साऱ्या पावन पवित्र मीरा भीमा संगमावरती वसलेलं हे गाव आणि या गावामध्ये गेले 2 वर्ष झालं संत सद्गुरू बाळूमामाचा यात्रा भंडारा सोहळा तुम्ही सर्वजण मोठ्या प्रेमाने या ठिकाणी संपन्न करत आहात आणि त्यातील ही अखेरची कीर्तन सेवा म्हणजे काल्याने सांगता होता शेवटचा दिवस आजचा खऱ्या अर्थानं सकाळी काल्याचं कीर्तन असतं पण माणसं जास्त गोळा होत नाही संध्याकाळचा काला केलेला चांगला असतो मामा आणि समाजभर पुढेतून अख्खा दिवस तुम्ही काल्यापेक्षा आनंद घेतलाय अख्खा दिवस झालं मिरवणूक चालली आहे मामाची नगर प्रदक्षिणा चालली आहे मोठ्या प्रेमाने हे लोक अख्खा दिवस नाचतायत आणि तो सोहळा आज या कार्यक्रमाने त्याची सांगता होणार आहे आणि कार्याचं कीर्तन माझ्यापर्यंत आलं बहुतेक गणदादांनी पाठीमागच्या वर्षी मी मला फोन केला होता कार्याच्या कीर्तनात ह्या वर्षी मी केला ती मेल करते ती मग मला फोन करते त्याचं त्यांचं म्हणणं आहे ते काला तुम्ही केलेला चांगला असतो का ब्रह्मचार्याने काला केलेला चांगला असतो काला कोणी केलेला चांगला असतो बहुतेक काला ब्रह्मचार्याने केलेला चांगला असतो म्हणजे ज्याचं लग्न नाही झालं त्याला काला केलेला मुख्य चांगला असतो आणि पाठीमागच्या वर्षी त्यांनी हा कार्यक्रम माझ्याकडे काल्याचा दिला या वर्षी सुद्धा दिला पुढच्या वर्षी होणार नाही लिहून घ्या बहुतेक तो सोहळा माझ्याकडून ह्यांनी संपन्न करून घेतला गणेशदादा तुमचं मनापासून आभार सर्व सप्ताह कमिटी या सर्वांच्या माध्यमातून सेवा माझ्यापर्यंत आलेली बहुतेक तसं मुळात पाहायचं तर हा समस्त सुरवसे परिवार 2 वर्ष झालं मामांची सेवा निष्ठेने करतोय गणेशदादा मनापासून इथं मामाची सेवा करतात पूजा करतात बाळूमामाची या ठिकाणी पालखी मामाची समाधी आहे मामांच्या बकरीची समाधी आहे आणि हा सोहळा 2 वर्ष झाले या भूमीत होतोय मी जाणीवपूर्वक सांगतो तुम्ही सर्व सुरवसे परिवार असं ह्या नरसिंहपुरातील सर्व लोक बाळूमामांना मनापासून मानतात तुम्ही बाळूमामाची भक्ती करता म्हणून मामा तुमच्या गावात आहे हा सोहळा करायचा म्हणजे सोपं नाही मामा कोण कुणासाठी यायला मोकळे मला सांगा पण आज बाळूमामाचं मंदिर इथं नसतं तर तुम्ही इथं कशासाठी आला असता आजीबाई खरं सांगा किती पैसे दिला विधवा येऊन बसला असता कार्यालयावर पैसे दिला असता तरी ह्या टायमाला आम्ही आलो नसतो इथं कशाला आला असतं कोण पण आम्हाला यावं लागलं कारण मामा आमच्यासाठी आले मामाने सांगितलं ऐका ज्या ठिकाणी माझी भक्ती चालू आहे ज्या ठिकाणी माझी चाकरी करता ज्या ठिकाणी माझी सेवा करते त्याने का ज्या ठिकाणी माझी भक्ती चालू आहे आणि ज्या गावात माझी सेवा करता या त्या लोकांना माझ्या पैशाची गरज नाही मनापासून माझी सेवा करत असाल तर आदमापूरचा भगवंत चालून तुमच्या गावात आल्याशिवाय राहणार नाही
त्यांच्या भक्तीला भाळून आत्मापूरचा देव संत सद्गुरू बाळूमामा या भूमीवर येऊन विराजमान झाले आणि आपली नरसिंहपूर भूमी पवित्र झाली आणि तो सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. बाळूमामाचा यात्रा सोहळा म्हणा, भंडारा सोहळा म्हणा, सप्ताह सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. प्रथमतः या समस्त कुटुंबाचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. मामा शून्यातून उभारलेले हे विश्व या कुटुंबाने या सर्वांचं मनापासून आभार. या कीर्तन सेवेसाठी उपस्थित तुम्ही सर्व महिला वर्ग, पुरुष वर्ग, या गावून बाहेर गावून आलेली बाळूमामाचे पांडुरंगाचे निष्ठावंत भक्त तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक. या कीर्तन सेवेसाठी ज्यांचे सुंदर समर्पक साऊंड सिस्टीम दादा तुमचा मनापासून आभार. ज्यांचे सुंदर अशी मृदंगाची साथ आहे ओम महाराज फुले महाराज तुमचा मनापासून आभार. ज्यांची कीर्तनाला सुंदर अशी टाळाची साथ आहे समस्त वारकरी शिक्षण संस्थेची बाळगोपाळ लहान लेकर सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. विनकरी बाबा असतील, चोपदार मामा असतील, माझ्यासोबत गायनाला आलेले आमचे दत्तात्रय महाराजराव कीर्तनकार असतील, माझे जेवढे मित्र हरिभक्तीपरायण ओंकार महाराज डांगी या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराज तुमचा मनापासून आभार. ज्यांची सुंदर गायनाची साथ आहे प्रतीक्षाताई लोकरे महाराज महाराज तुमचा मनापासून आभार. सर्व टाळकरी मंडळी कुणाचे नाव जास्त मला ज्ञात नाही. काय होतं मामा हे नाव घ्यायचं म्हणलं नाही एकाचं घेतलं की एकाचं राहतं. मला भ्या वाटतं ते नाव घ्यायचं. त्या दिवशी नगरला कीर्तन केलं मामा नाव किती घ्यावं होतो एका पानावर 150 नाव लिहिली होती. अशा बरं कुणाचं घ्यायचं कुणाचं नाही नाव अख्खीच घ्यावी लागते. आमचा अर्धा तास नाव गेलं जातो. हा अख्खी नावं घ्यावी लागते. बघ ते एवढं पान दिलं मामा 100च्या वर नाव होते. एखाद्याचं नाव लाईनीनं घेत गेलो मी अर्धा तास माझा गेला मामा. अर्धा तास नाव गेला. बरं बी हवी वाटतं एखाद्याचं चुकून नाव राहिलं तर बुवा जाताना मोकळा जायचा. त्यामुळे मजबुरीने घ्यावं लागतात नाव त्याला पर्याय नाही. त्यामुळे हिथं जरी कुणाचं चुकून नाव राहिलं असं मला उदाहरणाने माफ करा. मी तुम्हाला सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो. त्या ग्रामदेवता चिमेदलवत गुरुवर याच्या चिमेदलवत सकल संत महात्मे मायबाप संत सद्गुरू बाळूमामा चिमेदलवत वाणीलाराम भाव विधारा अभंग संत तुकाराम महाराजाचा 4 चरणाचा कार्याचं महत्व सांगणार नीट ऐका. आपल्याकडे फक्त 1 तास शिल्लक आहे मामा. अभंगामध्ये प्रवेश करायचा 3 वर्ष देव संत माणूस देव जाऊन आणावं लागला. संत स्वतः आले तुम्हाला आम्हाला नको म्हटलं तर जन्माला यावं लागलं. आजच्या कीर्तनात माणसाचं काय पाहायचं ना देव संत 2 वर्ग पहा. देव जाऊन आणावा लागला आणि संत बाळूमामा स्वतः आले. ज्या गोपाल कृष्णाचं चरित्र तुम्हाला पाहायचं या तो भगवान श्रीकृष्ण परमात्मा जाऊन आणावा लागला आणि संत म्हणजे संत बाळूमामा स्वतः आले. हा देव आणावा लागला कारण आहे धर्माचे रक्षण करणे पाखंड खंडना किंवा धर्मरक्षा वया अवतार दिवशी आपल्या पळीशी भक्तजना. हा धर्म वाढला पाप वाढलं पुण्य कमी झालं की पृथ्वीला मामा पापाचं ओझं सहन होत नाही. तुझी माता काही संकेत ब्रह्मदेवाच्या दारात उभा राहते. ब्रह्मदेवा तुम्हाला अवताराला यावं लागलं. ब्रह्मदेवानं सांगितलं पृथ्वी माता अवताराला नसतं पण अवतार घ्यायचा कळत नाही. मग कळतं काय म्हणजे माझ्यापासून या जगाची निर्मिती आहे. भगवान विष्णू या विश्वाचं पालन पोषण करतात आणि भगवान शंकर सृष्टी नष्ट करतात. नीट आहे का आपल्या माणसाची 3 देवानं 3 खाती वाटून घेतली. कुठली माहिती का आपल्या सगळ्याचा जन्म उत्पत्ती ही ब्रह्मदेवापासून आहे. आपलं पालन पोषण म्हणजे आपला सांभाळ भगवान विष्णू करतात आणि आपल्याला घेऊन जायचं का म्हणजे माणसं उचलायचं काम शंकर. तिथून उठल्या शंकराच्या दारात महादेव म्हणते आलाय तसं माघारी जमाला अवतार घ्यायचा कळत नाही. तिथून पुढे उठल्या पुन्हा विष्णुनारायणाच्या दरबारात भगवान विष्णुनारायण पालन पोषण करते होते. बाबा नाईला जास्त अवताराला यावं लागलं आणि अवताराला येऊन 28 युग अक्षय नावाची विट या आणि त्या विटीच्या टोकड्यावरती उभा राहून तो जगाचा कारभार जगाचा संसार पाहतोय. प्रश्न असा आहे देव मान्याने आला कारण आज जाऊन आणावा लागला. या विश्वामध्ये भगवंताला जाऊन आणावं लागतं देवाला स्वतः येतात संत. ज्ञानोबराय तुकोबराय संत बाळूमामा आदी करून सगळे संत स्वतः आले. मुळात स्वतःच्या मर्जीने येतात आणि स्वतःच्या मर्जीने निघून जातात त्यांना संत म्हणा. येताना येतो म्हणतात आलो म्हणे तुका आम्ही नामाचा धारो आणि जाताना आम्ही जातो आमच्या गावात किंवा आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्या. येताना येतो म्हणले जाताना जातो म्हणजे कस काय बर मामा जन्माला येताना आपल्याला म्हणते का मी जन्माला येणार आहे. मरताना कोणाला म्हणते का येते का मी मरणार आहे. बर माणूस म्हणून जन्माला तुम्ही काय बी चुकवा. बाळूमामानी जन्म मरण चुकवलंय आपल्याला चुकवता येत नाही. जन्माला की शास्त्रानं बघा 3 सोहळा पाडलं माणसाचं. पहिला सोहळा जन्माचा, दुसरा सोहळा लग्नाचा आणि तिसरा सोहळा मरणाचा. किती झालं
पहिला 16 जन्माचा, दुसरा 16 लग्नाचा आणि तिसरा 16 मरणाचा. परत ऐका ध्यानात ठेवा, पहिला जन्माचा, दुसरा लग्नाचा आणि तिसरा मरणाचा. त्या तिन्हीतला एखादा 16 हुकीवता येतो खांचा. बऱ्याच गड्यांचा हुक्का पण त्याला पर्याय नाही. बहुतेक तुम्ही जन्माला काही बी चुकवा पण जन्म मरण कधी कुणाला चुकवता नाही. बाळूमामानी जन्मा विजय मिळवला, मरणा विजय मिळवला. करतो करतो अन्यथा करतो शक्ती मामापशी. भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ तिन्ही काळावर सत्ता बाळूमामाची म्हणून जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. किंवा काळ गुलाम सलाम करी तुझ्या घरी राबत अशी तुकाराम तुकाराम नाम गीता कापी अशा अधिकारी संपन्न संतालित संतांनी आम्हाला देवापर्यंत पोहोचवलं. बरं देव का आला ते आधी कळू द्या. ऐका मी मागास सांगितलं आज धर्म वाढला की भगवंताला जाऊन आणावं लागतं. आज बहुतेक आजचं कीर्तन जरी बाळूमामाच्या दारात असलं तरी मामा मला बंद नाही. ऐका बाळूमामाच्या दारात कीर्तन करायचं म्हणलं की 2 प्रकारे कीर्तन करावं लागतं. मी रोज मामाच्या दारात कीर्तन करतो. पाठीमागे आपला श्रीरंगेला रामनवमी हनुमान जयंती 15, 16, 17 दिवस फुल रामनवमीची हनुमान जयंतीची कीर्तन असतं. त्यात फक्त 4च माझे दोन्ही सप्त्यातले कीर्तन झाले. रोज बाळूमामाची यात्रा चालू होते. म्हणजे सध्याच्या काळात बाळूमामाचा प्रचार भरपूर, बाळूमामाची मंदिरं आगार झाली, मामाचा महिमा भरपूर वाढला. मी रोज मामाच्या दारात कीर्तन करते. बाळूमामाच्या दारात कीर्तन करायचं म्हटलं की मामा 2 प्रकारे कीर्तन करावं लागतं. एक म्हणजे अभंगाला धरून बोलावं लागतंय, प्रसंग बी सांगावं लागतोय, त्याला धरून मामाचं चरित्र बी थोडं सांगावं लागतंय. कारण हा दरबार बाळूमामाचा भरलाय. कसं असतंय ज्या त्या प्रसंगाला जे ते बोललं पाहिजे. आज काल्याचंच बोलावं लागेल पण त्याला थोडं धरून मामाचं बोलावं लागेल कारण दरबार मामाचा भरलाय. तरी आज मामाचं भरपूर बोललं असतं मामा. नाही मी 2 तास खट 2.5 तास मी बाळूमामाचं बोललो असतो. पण झाले कसं आज मला बंद नाही. आज मला तेच बोलायचंय. काय चरित्र देव उच्चारावे कीर्तन करताय. मग आज का बाळूमामाचं सांगणार नाही कारण आज बुवा बांधलाय म्हणजे दाव्यानं नाही, बंधन आहे. आज वारकरी नियमाप्रमाणे आज काल्याचं सांगावं लागतंय. बरं काल्याबद्दल बोलायचं झालं तर मुख्य भगवान श्रीकृष्णाचा अवतार मग काय अवतार बघायचा तर मी सांगितलं अधर्म वाढला की देवाला अवतार घ्यावा लागला. अधर्म असा काय वाढला की आज कृष्णाला जन्म घ्यावा लागला, अवताराला घ्यावं लागलं. मग हा काल आम्हाला देवानं दिला. काय झालं राक्षसाने हाहाकार माजवला. आता सगळ्याला कथा भाग माहिती माझ्याकडे थोडा वेळ आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे मला रान उठत नाही त्यामुळे मी लई दाखवत सांगण्याचा प्रयत्न करतो. ज्यावेळी वसुदेव देवकीचा विवाह झाला, मोठ्या प्रेमाने विवाह झाल्यानंतर बरातीमध्ये आकाशवाणी झाली एक कंसा ज्या बहिणीचं एवढ्या मोठ्या प्रेमाने लग्न करतोय तिच्या पोटी जन्माला येणारा 8वा पुत्र तुझा वध करणार आहे. कंसाला कळालं आपल्या बहिणीच्या पोटी जन्माला येणारा 8वा पोरग जर आपलाच वध करणार आहे, आपल्यालाच संपवणार आहे. त्याने विचार केला मग बहिणीलाच ठेवायचं नाही. झाडं उपटून आपल्या फळीचा प्रश्नच नाही म्हणून घेऊया खडग माराया धावला हात तो धरीला वसुदेवाला हात धरला. हे कंसा अरे आमच्या पोटी जन्माला येणारा 8वा तुला मारणार आहे, 8ची 8 पोरं तुला देतो म्हणून तुरुंगवासात बंदिस्त खाण्यामध्ये टाकण्यात आलं. आणि तिथून पुढे मामा पहिला लेकरू जन्माला आला त्याचं नाव आहे कीर्तिमान.
ढोल वाजते प्रकाश काला वाटो एकामेका तुका मने हाती डोका उत्तम डोका धातू काला या संतान निर्विष मध्ये अनेक जे काय तुका आता उदार तुम्ही मध्ये काय संतांच्या संतान निर्विष मध्ये अनेक जे काय मागितलं ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम पंढरीकावर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज डीजे सावंत वाढवा डीजे